फक्त लक्ष द्या, ठीक आहे. बघा आज आपल्याला एकदम सुंदर टॉपिक चालू करायचे करू है ना. त्या टॉपिकचं नाव काय माझ्या पिल्लांनो? मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. काय नाव आहे? मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. सर हे इथे लेट्स रिकॉल दिलंय, म्हणजे तुम्ही जे 6वीला शिकले असताना ती कळायला लागले का. आता हे ऍडिशन सबट्रॅक्शन आहे की नाही? तुम्ही इंटिजर शिकलात की नाही? गेल्या वर्षी शिकलात ना. बरं हे बघा काय असतं थोडं सांगतो. प्लस प्लस काय असतं? हे भगवान, प्लस प्लस काय असतं? प्लस. प्लस मायनस काय असतं? मायनस. मायनस प्लस काय असतं? मायनस. मायनस मायनस काय असतं? प्लस. वा हुशार, समजायला लागले का? अच्छा आता मला सांगा इथं 5 + 7 किती झालं सोन्या? 12. किती झालं? 12. आता हे प्लस मायनस काय झालं पिल्लू? मायनस. काय झालं? मायनस. आता थंड घ्या, थंड घ्या. हा 10 - 5. बघा ऐका ना, आता तुम्हाला माहिती निगेटिव्ह नंबर छोटा असतो, पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो. पण आता सध्या ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह ते बघायचं, फक्त नंबर बघायचं. काय बघायचं? नंबर. हा 10 मोठा की 5 मोठा? 10 मोठा की 5 मोठा? 10. मग मला सांगा 10च्या पुढे काय? प्लस. काय? 10 मधून 5 दिले किती आलं? 5. पण +5 नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही, 5 लिहिलं तरी चालतंय. कळायला लागले का? एखाद्या नंबरच्या समोर साईन नाही म्हणजे तो नंबर कसा आहे? पॉझिटिव्ह. कसा नंबर आहे? पॉझिटिव्ह. कळायला लागले सगळ्यांना? वा अति छान, हुशार लेकरं तुम्ही. आता बघा मला सांगा मायनस प्लस काय झालं? मायनस. बघा मायनस प्लस काय झालं? मायनस. आता बघा है ना 4 मोठा की 3 मोठा? मग 4 मधून 3 गेलं किती आलं? 1. ऐका ऐका समजून घ्या ना, एक एक स्टेप है ना. 4 मधून 3 गेलं किती राहिलं? 1. 4च्या पुढे साईन काय आहे? मायनस. 4 मोठा की 3 मोठा म्हणलो तुम्हाला? काय म्हणलो होतं? 4. 4च्या पुढे काय साईन आहे? मायनस. मग -1. आता असं जर बघितलं तर काय आपल्याला माहिती आहे -4 काय ऍज कम्पेअर टू +3 छोटाच आहे है ना. पण हे काय इंटिजरचे ऍडिशनचं रूल आहे. समजायला लागले का मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय? ऐ सोन्या समजायला लागले? आता म्हणजे सर थोडस आम्हाला व्यवहारिक दृष्ट्या समजून सांगा, बरोबर आहे का? आता मला सांग बाळ, समजा माझ्याकडं 40 रुपये कर्ज आहे. कर्ज किती आहे? 40 किंवा 4 रुपये. किती रुपये? समजा 4 रुपये काय माझ्यावर कर्ज आहे. किती रुपये? म्हणजे कर्ज आहे म्हणल्यावर माझं अकाउंट मायनस मध्ये असणार आहे का प्लस मध्ये असणार आहे? वा अति छान, अति छान, बरोबर आहे का? आता मला समजा ह्या पिलून काय केलं, ते म्हणलं की सर आम्हाला कर्ज आहे बाबा 4 रुपये, आपण काहीतरी मदत करायला पाहिजे सरांना. तर ह्या बिचारांना काय केलं की एक एक रुपये पॉकेट मनी गोळा केले. काय केलं? 1 रुपये. आणि त्यानं मला 3 रुपये आणून दिले. किती रुपये आणून दिले? 3 रुपये. मला म्हणला एसपी सर हे बघा तुमच्यावर कर्ज आहे आणि मला दुःख व्हायला लागले, हे धरा तुम्ही 3 रुपये है ना, तुम्ही तुमचं कर्ज फेडून टाका सर आणि तुम्ही आम्हाला चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा, टेन्शन मध्ये बिलकुल राहू नका सर. बघा किती चांगलं विचार आहे बाळाचे. समजायला लागले का? मग काय केलं ह्याने मला 3 रुपये दिले, मी पण आपलं भिकार जायला घेऊन टाकलं. कर्ज आहे ना माझ्या पॉकेटवर, बरोबर आहे की नाही? मग मी 3 रुपये घेतली. मग आता मला सांगा समजा मी 3 रुपये जरी कर्ज दिलं तरी माझ्या बोकांडीवर किती रुपये कर्ज राहिलं? 1 रुपये राहिलं की नाही? मग माझ्याकडे 1 रुपये कर्ज राहिलं म्हटल्यावर निगेटिव्ह आहे की नाही माझं अकाउंट? आणखीन पण पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्हच आहे. समजायला लागले का? वा अतिशय छान. आता बघ बाळा हे प्लस मायनस काय झालं? मायनस. आता एक थोडा 2 स्टेप करायचे, ब्रॅकेट मध्ये दिले ना -7 -2, बरोबर आहे का? मग मायनस मायनस काय झालं? प्लस. काय झालं? प्लस. पण लक्षात ठेवा 2 निगेटिव्ह नंबर चा प्लस कधी पण आन्सरमध्ये काय येते? निगेटिव्हच येत असतो. काय येतो बाळा? निगेटिव्ह. समजायला लागले का? अच्छा मग मला सांगा
है ना, किती आलं हे -9. सर आता ह्याला पण थोडस समजून सांगा ना. बघ बा, ऑलरेडी माझ्याकडे -7 कर्ज आहे, 7 रुपये मी कर्जामध्ये आहे, म्हणल्यावर माझं अकाउंट मायनस मध्येच आहे. आणखीन समजा कोणीतरी म्हणलं हे पिल्लू आलं, मला म्हणते सर तुमची ओळख आहे की हो दुकानावर, है ना, मला 2 चॉकलेट घेऊन द्या की. काय म्हणते है की नाही? अरे बाबा तू श्रीमंत आहेस की रे, हे आपलं गरीब माणूस आहे, तू लय श्रीमंत आहेस की, तुला काय करायचंय है की नाही. हा, मग ते म्हणला सर 2 चॉकलेट घेऊन द्या, मी त्याला 1 रुपयाची 2 चॉकलेट घेऊन दिली, है ना. तिथं पण माझ्यावर किती कर्ज झालं, 2 रुपये. किती झालं म्हणजे तिथं पण 2 रुपये कर्ज झालं. सगळे किती रुपये कर्ज झाले, -9 रुपये. कळायला लागले का, समजायला लागले. बर आता बघा, हे मायनस प्लस काय झालं, -8 - 3 किती आलं, 5. ह्या डब्यात काय येईल, 5. ह्या डब्यात काय येईल, -1. ह्या डब्यात काय येईल, 5. ह्या डब्यात काय येईल, -9. समजायला लागले का, काय अडचण. आता मायनस मायनस काय होते, प्लस. काय होते, प्लस. 8 + 3 किती आलं, 9. किती आलं, 9. समजायला लागले. समजा, अरे मास्तर बिघडलो का मास्तर. 8 + 3 11. किती आलं, हा कुठे रे चुकलं, +8. हे काय, हा पण प्लस मग काय यायला पाहिजे. सर म्हणाय की तुम्ही प्लस मायनस नाही घेतला, कुठं हे ना, प्लस नाही घेतलं तुम्ही. तुला काय म्हणलं आताच, एखादा नंबर आहे त्याच्या पुढे साईन नाही. काय म्हणलं मी, एखादा बोल, एखादा नंबर आहे, एखादा नंबर आहे त्याच्या पुढे प्लस नाही मायनस नाही काही साईन नाही, मग त्याच्या पुढे प्लस नाही मायनस असं असं मग त्याच्या पुढे प्लस नाही मायनस नाही काहीच नाही, म्हणल्यावर ते नंबर पॉझिटिव्ह आहे. मग नंबर पॉझिटिव्ह कळायला लागले. आता ह्याच्या पुढे काही साईन नाही म्हणजे एक नंबर कसे पॉझिटिव्हच आहे. काय समजायला लागले का, समजलं बाळा, है ना. हे तुम्हाला माहिती ना, नॅचरल नंबर, होल नंबर काय असतं काय नाही माहित नाही, खरं सांगा. सांगायचं नाही, मी अगोदर नाही काढलेलं असतं तरी पण सांगतो, काळजी करू नका. बघा नॅचरल नंबर काय असतंय, बघा माहित नाही म्हणून मला सांगायचं ना बाळा, हा ना, ते सांगतो परत. हा, नॅचरल नंबर म्हणजे काय, काउंटिंग नंबर असतात. काय, जे आपण काउंटिंग करतो. काउंट कुठं करू आपण, 1 पासून. कुठून, 1 पासून. 1 2 3 4 असं, है ना, जिथपर्यंत काउंट करता येईल तिथपर्यंत. कळायला लागले का, है ना, बरोबर आहे. नंतर असते बाळा होल नंबर. काय असतं, होल नंबर. काय असतं, होल नंबर. ज्याच्यामध्ये काय असतं, नॅचरल नंबर मध्ये काय, 0 ऍड करून टाकायचं, 0 इनपुट करून टाकायचं. 0 1 2 3 असं इन्फिनिटी पर्यंत. इन्फिनिटी म्हणजे काय, जिथपर्यंत आपल्याला आपण काउंट करू शकू तिथपर्यंत. कळायला लागले का, त्याची काही लिमिट नाही. मग मला सांगा बाळा, हे झालं होल नंबर. आता राहिलं काय, इंटिजर. काय राहिलं सर, इंटिजर म्हणजे काय, बाळा बघ, समजा ही नंबर लाईन आहे, काय नंबर लाईन. कळायला लागले का, त्याच्यामध्ये काय असते, 0 पण असतं, -1 -2 है ना. कळायला लागले का, असं इन्फिनिटी पर्यंत. आणि इकडं 1 2 असं इन्फिनिटी पर्यंत. कळायला लागले का, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर पण आहेत, निगेटिव्ह नंबर पण आहेत. कळायला लागले का, मी असं म्हणू शकता की होल नंबर मध्ये काय ऍड केले आपण, निगेटिव्ह नंबर. काय इन्क्लूड केले, निगेटिव्ह नंबर. ते काय झाले, इंटिजर. काय झालं, इंटिजर. म्हणजे आता हे जर समजा रिप्रेझेंट करायचे नंबर लाईनवर, तर 0 आणि 0च्या राईट साइडला कसे असतात नंबर, पॉझिटिव्ह. कसे असतात, पॉझिटिव्ह. +1 +2 +3 -1 -2 असं. कळायला लागले का, है ना. हा बरं, आता समजलं. काय टेन्शन घेत, एका मिनिटात तर झालं की. टेन्शन काय घ्यायचंय का, सांगा बरं, है की नाही. घ्यायचंय लिहून चांगल्या प्रकारे. चला घ्या पटकन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, आमच्या पोरांचं तुम्हाला शब्द आवडले असेल, आमच्या पोरांचं तुम्हाला गर्दा आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक शेअर करा पटापटा. हा, आता हे जे आपण शिकतोय, बरोबर आहे का, हा चला ठीक आहे. हे जे आपण शिकण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे का, ते कसं आहे, बेसिक. आणखीन आपण त्या चॅप्टरला स्टार्ट केले का, नाही केले का चॅप्टरला स्टार्ट, नाही. हे आपण ऍडिशन सबट्रॅक्शन शिकायला लागलो, बरोबर आहे का नाही. बघा, हा सांगा बरं पटकन उत्तर सांगा मला, ह्याचं काय येईल, मग काय येईल, 2 + काय झालं,
पटकन उत्तर द्या. पुढची स्टेप सांगा म्हणलं मी, डायरेक्ट आन्सर नाही म्हणलं. हा काय होईल प्लस मायनस मायनस, मग 2 - 1 काय झालं पिल्लू 1. समजायला लागले. बर आता मला सांगा हे -8 आहे ऍज इट इज लिहू का? स्टेप बाय स्टेप सांगा ना. कसं सांगा? हा सांगा. प्लस मायनस काय होईल? मायनस. मायनस किती आलं 11. मायनस मायनस काय झालं बाळ? प्लस. बरोबर आहे. मग हे 8 आणि 11 किती झालं 19. पण कसलं -19. कसलं मायनस. बघा हा मायनस मायनस काय झालं प्लस है ना. काय येतं 11 + 12 किती आलं? किती आलं 23. पण कसलं मायनस का प्लस? -23. कळायला लागले. अच्छा आता हा कोण सांगेल सांगा बरं, कोण सॉल्व्ह करेल? त्या इकडे चला. हा चला ह्याला सॉल्व्ह करा. हा 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 उत्तर बरोबर आहे का रे? हा काय ये चला सॉल्व्ह. हा चला ठेवा बाजूला. हा ठीक आहे. हा कसं काय बाळा प्लस कशामुळं प्लस? मायनस मायनस प्लस. व्हेरी गुड. समजायला लागले का? असंच प्रत्येकाचा असं डाऊट क्लिअर केलं जाईल. कळायला लागले का बाळ? समजलं? नाराज व्हायचं नाही. काय असतं चुकू दे ना, चुकलं तर हा कुठे एवढं नाराज व्हायचं नाही. चुकतंय कुणाचं? जे प्रयत्न करते है की नाही. जे प्रयत्नच करत नाही त्याचं कशाला काय चुकणार आहे का? नाही. त्याच्यामुळे चुकलं तर टेन्शन घ्यायची गरज नाही. मी काय तुम्हाला मारणार नाही, रागवणार नाही, काही तुमचा अपमान करणार नाही. चुकलं तर चुकलं. येत नाही म्हणून तर आपण ट्युशनला येतो की है की नाही सर? आपण ट्युशनला कशामुळे येतो पिल्लू? येत नाही म्हणून येतो ना. मग शिकताना काही काही गोष्टी चुकत असतात. मग चुकलं तर चुकलं मान्य करायचं. काय करायचं? मान्य करायचं की हा बाबा माझं चुकलं है ना. मग त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायचा. संपला. एवढा सोपा विषय है ना. मला तुमच्या चेहऱ्यावर नाराजी दिसता कामा नाही. तुम्ही किती क्यूट आहेत बघा बरं. किती सुंदर लेकर आहेत तुम्ही. बघा बरं आता बघा बसा कसे स्माइल करायला पोरं. कसे तुम्ही दिसता एकदम सुंदर सुंदर है की नाही. क्यूट पोर बघा. हे कसलं क्यूट दिसते बाळ. हा चल ए बाळा हा सॉल्व्ह कर पटकन. तू ये चला. हा हा -4 कसं काय आलं बाळा -4? म्हण ना मायनस प्लस मायनस झालं म्हणा. मायनस प्लस मायनस झालं नसतं. असं आहे का? हे पोरग आमचं ट्युशनचं सगळ्यात खतरनाक पोरग आहे. सगळ्यात भारी पोरग आहे है ना. काय लागले? हा ये रे इकडं. हे काय कसं काय कळालं का? बघा मायनस प्लस काय झालं मायनस. मग 14 मधून 10 गेलं किती राहिलं 4. किती राहिलं 4. पण मी तुम्हाला काय म्हणले निगेटिव्ह. मला माहितीये तुम्हालाही माहितीये पूर्ण दुनियाला माहितीये काय की बाबा -14 काय की -14 पेक्षा हा 10 कसा आहे मोठा आहे. बरोबर आहे का? पण आपण काय शिकलो इंटिजरचं काय करायलो सम करायलो. काय करायलो सम. मग मी तुम्हाला म्हणलं ना माझ्याकडे किती रुपये कर्ज आहे -14. सरांनी मला समजा दिलं 10 रुपये. किती दिले म्हणले सर तुम्ही घ्या हे 10 रुपये तुमचा कर्ज काय करा मिटवण्याचा प्रयत्न करा. तरी पण जर समजा मी सावकाराला 10 रुपये देऊन टाकले बरोबर आहे का तरी माझ्याकडे कर्ज किती राहिलं मग 4 रुपये. मग माझ्यावर कर्ज आहे की नाही कळायला लागले. हे असं लक्षात ठेवायचं. समजायला लागले. हे आलं -4. हा ये रे इकडे चल हे सॉल्व्ह कर पटकन. ह्या प्लस 8 कसं काय हा थांब रे. हा प्लस मायनस हा 10 मधून वा 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 टाळ्या यासाठी है ना. वा 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 चला है ना है ना. हा आता बघा हा हा वा 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 सर काय कमेंट केली बघा पोरांनी. काय म्हणते की 1 लाख जरी दिलं तरी असं लाडानं शिकवणार नाही. भावा ही कमेंट म्हणजे माझ्यासाठी करोडो रुपयापेक्षा जास्त आहे. मायच्यानं खोटं सांगत नाही. करोडो रुपयापेक्षा. ते पण तुझ्या तोंडातून निघणं म्हणजे सोपं आहे का? हा की नाही. जे हमेशा खरं बोलणार पोरग
हे की नाही? हा बघा कळायला लागले. आता हे झालं ऍडिशन सबट्रॅक्शन. आता काय शिकूयात आपण? मल्टिप्लिकेशन शिकायचं. सर वेळ किती झाले बघा बरं, यांना उशीर वेळ द्यायला झालेत का? बरं ठीक आहे, हे लिहून घ्या बाळा. ठीक आहे, दिलंय हा होमवर्क. मग मल्टिप्लिकेशन शिकून टाकू लगेच. हा आता शिकून टाकू. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. आणि अभ्यास करताना कधीच कंटाळा करून अभ्यास करायचा नाही. कळायला लागले? समजायला लागले मी काय म्हणतोय? आणि हा मी परत परत काय सांगतो, जे गोष्ट तुम्हाला मॅथमध्ये, सायन्समध्ये, बाकीच्या कोणत्याही इतर विषयामध्ये जे तुम्हाला हार्ड वाटते ना, हार्ड आपण काय करतो सोडून देतो नाही, है की नाही? सोपं सोपं अगोदर करतो है ना, हार्ड गोष्टी अगोदर करायची. कळायला लागले? आता हा चॅप्टर शिकतोय ना आपण, ह्याच्यात तुम्हाला जे हार्ड वाटतात, जे तुम्हाला वाटतात, असं काहीतरी हार्ड नाही त्याच्यामध्ये, पण जे तुम्हाला वाटतात ते अगोदर करायचं, त्याची प्रॅक्टिस जास्त करायची. समजायला लागले का? आम्ही मास्तर लई खतरनाक असतो. तुम्हाला जे हार्ड वाटते का आम्ही तेच प्रश्न टाकतो परीक्षेला. कळायला लागले का? त्याच्यामुळं असं कोणताच प्रश्न सोडायचा नाही. नाही आलं बिंदास विचारायचं, सर येत नाही, है ना? कळायला लागले? मी तुम्हाला प्रॉमिस करतो ना, तुम्हाला कधी रागवलं जाणार तुम्हाला कधी प्रश्न विचारल्यामुळं मारलं जाणार नाही. तुम्हाला पाढे जरी आले नाही, बेरीज जरी आली नाही, तुम्हाला बेरीज पासून शिकवतो मी, काळजी करू नका. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इथून शिकवतो. काळजी करायची गरज नाही, घाबरायची पण गरज नाही. हा चला आता आपण आपल्या चॅप्टर कडे बोलूया. काय नाव आहे? मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर सर्वात प्रथम आपण काय करूया? मल्टिप्लिकेशन. काय करूयात? मल्टिप्लिकेशन. बघा ऐका, ह्याचे रूल बघा सेम. आपण ऍडिशन सबट्रॅक्शन केलं इंटिजरचं, सेम तसंच आहे. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय येते? पॉझिटिव्ह. बघा हे लक्षात ठेवा. प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हा परत म्हणा, प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर is always positive. Product of two positive number is always positive. हाँ, product of positive and negative number मना is always negative. Product of negative and positive number is always negative. Of negative and positive number is always negative. कळायला लागले कसं वाचायचं? Product of positive and positive number is always positive. म्हणा product of positive and positive number is always positive. समजायला लागले? Product of positive and negative number is always negative. Product of positive and negative number is always negative. Product of negative and positive number म्हणा of negative and positive number is always negative. समजायला लागले? सोपं है ना? Product of negative and negative number of negative and negative number is काय कशाला वाजवायला लागलं? काय होते वाजवून? मजा येते का? हा पॉझिटिव्ह. काय येते? पॉझिटिव्ह. बघा ऐका, पॉझिटिव्ह आन्सर कधी मिळायला लागले? जेव्हा दोन पॉझिटिव्ह नंबरचा गुणाकार करताल. कधी? दोन पॉझिटिव्ह. आणि जेव्हा दोन निगेटिव्हचा गुणाकार करताल, तिथं मोठी साईन कोणती, छोटी साईन कोणती हे बघत बसायचं नाही. ते फक्त बघायचं कुठं? प्लस आणि मायनस मध्ये. समजायला लागले? पण मल्टिप्लिकेशन मध्ये बघायचं नाही. सर कुणाचा फोन मी यायला? हा समजायला लागले का? आता मला सांगा, हे रूल्स मला कळालं. प्रोडक्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह. बोला, प्रोडक्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह
Product of positive and positive is always positive. Product of positive and negative number. Product of positive and negative number is always negative. Product of negative and positive number. हा म्हणा मजा घेऊची म्हणा हा. Product of negative and positive number. इथं बघा, इथं बघ रे, इथं बघून म्हण ना. हा माझ्या चेहऱ्यावर लिहिले का बघ. प्रोडक्ट ऑफ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह नंबर is always negative. Product of negative and negative number is always positive.